मराठी सिनेमातून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने कधी वाजले की 12 म्हणत प्रेक्षकांना नाचायला भाग पाडलं, तर कधी चंद्रा होऊन मोहित केलं. अगदी बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. तिने साकारलेली प्रत्येकच भूमिका प्रेक्षकांना भावली. अमृता जितकी तिच्या कामांमुळे चर्चेत असते, तितकीच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खुलेपणाने व्यक्त होत असते. कधी लग्न तर कधी करिअर, आयुष्यात आलेले अनुभव ती थेटपणे मांडत असते. एक वेळ अमृतावर अशी आली होती की तिला काम नव्हतं. मानसिक तणावाचा तिला सामना करावा लागला. पण अशा वेळी एक आशेचा किरणही आपल्या आयुष्यात येऊ शकतो. याबद्दल नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ती बोलली आहे. अमृता म्हणाली, राजी सिनेमासाठी माझी झालेली ऑडिशन मला आजही चांगलीच आठवतीये. कारण त्याच्या आधी जवळपास 2-2.5 वर्ष माझ्याकडे कामच नव्हतं. मी अक्षरशः हात टेकले होते. त्यामुळे मी ठरवलं होतं की आता जे काही छोटं मोठं काम येईल ते करायचं आणि पुढे व्हायचं. आणि तेव्हाच मला कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला आणि ते म्हणाले, अमृता काय करतेय सध्या? किती वर्ष झालं आपण बोललो नाहीये. एक काम कर, जमल्यास आज भेटायला ये. एक ऑडिशन आहे, करून टाकूया आजच. त्यानंतर मी तिथे गेले, ऑडिशन दिली आणि सकाळी ऑडिशन दिली आणि संध्याकाळी मला ते म्हणाले की आपल्याला डिरेक्टरला भेटायचंय. मी त्यांना विचारलं की कोण आहे डिरेक्टर, काय करायचंय. त्यावेळी त्यांनी मला काही सांगितलं नाही. पण डिरेक्टरला भेटायला जाताना त्यांनी मला पत्ता दिला. तेव्हा कळलं की हे प्रोजेक्ट धर्मा प्रोडक्शनचं आहे. मग मी तिथे गेले, बसले. मला काही ओळखीची लोक भेटली आणि अचानक समोरून मेघना गुलजार चालत आल्या आणि मी फक्त थक्क होऊन पाहत होते. कारण एका दिवसापूर्वी मी सगळ्याच आशा सोडल्या होत्या आणि दुसरा दिवस असा आला. त्यानंतर त्या थेट म्हणाल्या की मी तुझी ऑडिशन पाहिली, चांगली झालीये, स्वागत आहे तुझं आमच्या सिनेमात. त्या काय बोलल्या मला काही कळत नव्हतं. मी पुन्हा एकदा विचारलं की मॅडम अजून एखादी ऑडिशन द्यायची आहे का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही ग, आवश्यकता नाहीये, तुला घेतलंय आम्ही सिनेमात. तू आता माझ्या टीम सोबत पुढची बोलणी करून घे. तुझ्या डेट्स वगैरे बघ. तुझ्याकडे आहे ना या सिनेमासाठी वेळ? मी तिथेच होकार दिला. तो दिवस मला आजही आठवतो. माझ्या समोर एकीकडे आलिया भट बसली होती, दुसरीकडे विकी कौशल. तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की या 3-4 दिवसात माझ्यासोबत नेमकं काय झालंय. त्यानंतर आम्ही तो सिनेमा पूर्ण केला. तो हिट देखील झाला. या सिनेमानं कोट्यावधींची कमाई केली. करण जोहरनं यावेळी स्वतःहून माझं नाव घेतलं. सगळे कलाकार समोर बसले होते. अगदी गुलजारजी सुद्धा होते. तेव्हा मला कळलं की जेव्हा आपल्याला सगळं संपलंय असं वाटत असतं, तेव्हाच आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. त्यामुळे ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही. अशा शब्दात अमृता आपल्या कठीण काळाविषयी बोलली आहे. तुम्हाला अमृताची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.